नेक्स्ट क्वेश्चन. इन फिगर लाईन पी आर टचेस दी सर्कल ॲट पॉईंट क्यू. सर्कल आहे, त्यानंतर एक लाईन पी आर दिलेली, ही लाईन सर्कलला क्यू या पॉईंटमध्ये टच करते. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर. त्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले, ते क्वेश्चन आपल्याला या फिगरचा यूज करून आन्सर करायचे आहे. फिगर काय काय दिलेलं, एक सर्कल दाखवलेला आहे, एक लाईन पी आर दाखवली, ही पी आर लाईन सर्कलला क्यू या पॉईंटमध्ये टच करते, त्यामुळे पी आरला आपण बोलू शकतो पी आर इज अ टँजंट. बरोबर. टँजंट आणि क्यू काय, क्यू इज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्यानंतर इथे जर बघितलं ए क्यू एक कॉर्ड दिसते, किंवा याला आपण सिक्वेंससुद्धा बोलू शकतो. त्यानंतर दोन अँगल इथे आपल्याला दिसत आहे, क्यू ए एस आणि क्यू टी एस. त्याच पद्धतीने ए आणि टी सुद्धा जॉईन केलेले आहे, त्यामुळे आपण अँगल हा सुद्धा बोलू शकतो ए टी क्यू आणि ए एस पी, असे काही अँगल्स आपल्याला दिसत आहेत. या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला काही क्वेश्चन आन्सर करायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सम ऑफ अँगल टी ए क्यू अँड टी एस क्यू. व्हॉट इज द सम ऑफ अँगल टी ए क्यू म्हणजे हा अँगल, आणि टी एस क्यू म्हणजे हा अँगल. या दोन अँगलची सम काय असणार आहे ते आपल्याला फाईंड करायचं. आता इथे जर बघितलं तुम्ही, एक सर्कल दिसतोय, सर्कलच्या आतमध्ये ए टी एस क्यू हा एक क्वाड्रिलॅटरल दिसतोय. असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे चारही वर्टायसेस 1 2 3 4 चारही वर्टायसेस सर्कलवर लाय करतात, त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे ए टी एस क्यू हा काय आहे, ए टी एस क्यू इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरची एक प्रॉपर्टी माहिती आहे, ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात म्हणजे ऑपोजिट अँगलची सम असते 180 डिग्री. आपल्याला कोणते दोन अँगल विचारले, हे दोन अँगल. हे दोन अँगल ऑपोजिट अँगल आहे, समोरासमोरचे अँगल आहे, त्यामुळे आपण या दोन अँगलला ऑपोजिट अँगल बोलू शकतो. ऑपोजिट अँगलची सम असते 180 डिग्री. देअरफॉर सम ऑफ अँगल टी ए क्यू अँड अँगल टी एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. सिंपल फर्स्ट पार्टचं सोल्युशन. सो सोल्युशन फॉर पार्ट 1. Here quadrilateral, here for quadrilateral ATSQ, all the vertices are on the circle, therefore ATSQ is a cyclic quadrilateral. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, अँड देअरफॉर किंवा असं लिहू शकतो, सिन्स ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, देअरफॉर अँगल टी ए क्यू प्लस अँगल टी ए क्यू प्लस अँगल टी एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. सप्लिमेंटरी म्हणजे ॲडिशन असतं 180 डिग्री. जेव्हा आपण कॉम्प्लिमेंटरी बोलतो त्यावेळेस ॲडिशन असते 90 डिग्री. सो दिस इज सोल्युशन फॉर पार्ट 1. सेकंड क्वेश्चन, फाइंड द अँगल विच आर कॉन्ग्रुएंट टू अँगल ए क्यू पी. आपल्याला विचारलं आहे फाइंड द अँगल्स, म्हणजे मोर दॅन वन अँगल असणार आहे. फाइंड द अँगल्स विच आर कॉन्ग्रुएंट टू अँगल ए क्यू पी. ए क्यू पी म्हणजे कोणता अँगल, हा. तर आपल्याला विचारलं की या अँगलला कॉन्ग्रुएंट असणारे अँगल कोणते असणार आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, यासाठी आपल्याला कोणत्या थेरमची गरज पडणार आहे. कोणता अँगल विचारला आहे, अँगल ए क्यू पी. आता हा अँगल किंवा याची पोझिशन काय, हा अँगल कशामध्ये असणारा अँगल आहे. जर पी आर लाईन कन्सिडर केली, पी आर इज अ टँजंट, आणि त्यानंतर ए क्यूला आपण कॉर्ड बोलू शकतो, सर्कलवरचे दोन पॉईंट जॉईन करते. किंवा सपोज जर मी अशी एक लाईन कन्सिडर केली तर हे काय असणार आहे, ही असणार आहे सिकंट आणि ही असणार आहे टँजंट. आपण एक थेरम बघितलेला आहे, अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट. अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट, त्या थेरमचा यूज आपण इथे करू शकतो. काय थेरम आहे, सपोज एक सर्कल आहे आणि ही एक टँजंट आहे. त्यानंतर सपोज ही एक कॉर्ड आहे, किंवा आपण असं बोलू दिस इज अ सिकंट. ठीक आहे, सिकंट आहे किंवा कॉर्ड आहे. जर आपल्याला अँगल फाइंड करायचं आहे कशामधला, टँजंट अँड सिकंट. टँजंट आणि सिकंटमध्ये असणारा अँगल कोणता असणार आहे, हा असणार आहे अँगल ए बी सी. या अँगलची व्हॅल्यू नेहमी काय असते, सपोज हा जो आर्क आहे यावरचा एक पॉईंट मी कन्सिडर करते एक्स आणि इथला एक पॉईंट कन्सिडर करते मी वाय. सो अकॉर्डिंग टू थेरम व्हॉट वी कॅन से, अँगल ए बी सी अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट इज इक्वल टू, हा थेरम आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. फर्स्ट आर्कच्या फॉर्ममध्ये आणि सेकंड अँगलच्या फॉर्ममध्ये. आर्कच्या फॉर्ममध्ये आपण काय लिहितो, दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. कोणता आर्क, आर्क इथे अँगल ए बी सी आहे. सो ए बी सी या अँगलमुळे इंटरसेप्ट झालेला आर्क कोणता दिसतोय, अँगल ए बी सी, याच्यामुळे इंटरसेप्ट झालेला आर्क कोणता, ए एक्स बी. सो त्याच्या हाफ. ठीक आहे, किंवा हेच आपण अँगलच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, हा अँगल ए बी सी काय असणार आहे, तर बघा ए बी सी हा अँगल आहे, त्यामुळे इंटरसेप्ट झालेला आर्क आहे ए एक्स बी. इंटरसेप्टेड आर्कच्या ऑपोजिट आर्क कोणता आहे, आर्क ए वाय बी. ठीक आहे, समजलं काय. आर्क अँगल आहे अँगल ए बी सी, या अँगलमुळे इंटरसेप्ट झालेला आर्क कोणता आहे, आर्क ए एक्स बी. ए एक्स बीच्या ऑपोजिट आर्क कोणता आहे, ऑपोजिट म्हणजे काय, ए एक्स बी सोडून बाकीचा राहिलेला या साईडचा आर्क म्हणजे हा आर्क ए वाय बी. सो ऑपोजिट आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला जो अँगल असतो त्याची व्हॅल्यू आणि या अँगलची व्हॅल्यू सारखी असते. ऑपोजिट आर्क त्यामध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल म्हणजे कोणता असणार, अँगल ए वाय बी. सो
अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए वाय बी. हे सुद्धा आपण बघितलं राईट. आता ह्या थिरमचा यूज आपल्याला इथे करायचा आहे, टँजंट सेकंड थिरमचा. आपण हे रिलेशन नाही यूज करणार, आपल्याला अँगल विचारलेलं ना कोणते अँगल कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे आपण हे सेकंड रिलेशन यूज करणार. सो आता ह्या लॉजिकने बघा, दिस इज टँजंट अँड दिस इज सेकंड. हा अँगल आहे. आता हा अँगल जो आहे किंवा हा अँगल ए क्यू पी आहे. ए क्यू पीमुळे इंटरसेप्ट झालेला आर्क कोणता आहे, इथे असणारी आर्क. ठीक आहे. या आर्कचे ऑपोजिट आर्क कोणती आहे, म्हणजे ही आर्क. ठीक आहे, समजते, ही आर्क. आता ह्या आर्कमध्ये तुम्हाला इन्स्क्राईब झालेला अँगल कोणते दिसत आहे, ए आणि क्यू एंड पॉईंट आहे. इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता दिसतोय, ए क्यू एंड पॉईंट असताना एक अँगल दिसतोय मला ए टी क्यू. बरोबर, ए टी क्यू. ए आणि क्यू एंड पॉईंट आहे, ए टी क्यू हा एक अँगल दिसतोय. त्या व्यतिरिक्त अजून इथे ए आणि क्यू या दोन पॉईंटमुळे इन्स्क्राईब झालेला अँगल अजून कोणता दिसतोय, ए एस क्यू, म्हणजे हा अँगल. समजलं अँगल कसे डिसाईड केलं बघा. हे दोन एंड पॉईंट कन्सिडर करायचे. इन्स्क्राईब अँगल कोणता आहे, ह्या दोन एंड पॉईंटच्या मध्ये कोणते अँगल दिसत आहे, हा एक अँगल दिसतोय. त्यानंतर हा अँगल आपण घेऊ शकतो का, अँगल ए टी एस नाही घेऊ शकत, कारण आपल्याला एंड पॉईंट आर्कचे पाहिजे ए आणि क्यू. सो ए आणि क्यू या दोन पॉईंटमध्ये असणार हा एक अँगल मला दिसतो. अजून कोणता अँगल दिसतो, अँगल ए एस क्यू. सो मला अँगल कोणते मिळतं, ए टी क्यू आणि अँगल ए एस क्यू. हे दोन अँगल असणार आहे दिलेल्या अँगल ए क्यू पीला कॉन्ग्रुएंट. समजला कसं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार सेकंड पार्ट. सो फॉर सोल्युशन फॉर सेकंड पार्ट, अँगल किंवा असं लिहू आपण, पी आर इज अ टँजंट, पी आर टँजंट आहे. ए क्यू इज सेकंड. Therefore, by tangent secant theorem, angle between tangent and secant म्हणजे angle AQP is equal to angle AQP. ह्या AQP मुळे इंटरसेप्ट झालेला आर्क याच्या ऑपोजिट आर्क आहे हा. या ऑपोजिट आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता आहे, अँगल ATQ अँड अँगल SQ. अँगल ATQ is equal to angle ASQ. Reason, angle between tangent and secant, is equal to angle inscribed in an arc opposite to intercepted arc. अँगलने जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे त्या आर्कच्या ऑपोजिट आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल, तो अँगल आणि अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड इक्वल असतो. सो त्या प्रॉपर्टीज यूज करून आपल्याला हे रिलेशन मिळालं. अँड देअरफॉर वी कॅन राईट अँगल ए क्यू पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए टी क्यू अँड अँगल ए क्यू पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए एस क्यू. ठीक आहे. थर्ड, विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू टी एस. इथे सुद्धा अँगल्स लिहिलेलं म्हणजे मोर दॅन वन अँगल आपल्याला शोधायचा आहे. क्यू टी एसला कॉन्ग्रुएंट असणारे अँगल कोणते असणार आहे, क्यू टी एस म्हणजे हा अँगल. ठीक आहे. आता ह्या अँगलला कॉन्ग्रुएंट असणारे अँगल कोणते असणार आहे, इथे आपण कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करू शकतो, क्यू टी एस. आता क्यू टी एसची पोझिशन बघा कुठे, हा क्यू पॉईंट आहे, हा एस पॉईंट आहे, त्यानंतर हा आहे अँगल क्यू टी एस. त्यामुळे जर आपण क्यू आणि एस पॉईंट कन्सिडर केले तर सेम आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल इक्वल असतं, हे आपल्याला माहिती आहे. अँगल इन्स्क्राईब इन सेम आर्क आर इक्वल ऑर कॉन्ग्रुएंट. त्या लॉजिकनी जर अँगल क्यू टी एस दिलेला असेल तर अजून दुसरा अँगल आपल्याला कोणता मिळणार आहे, सेम आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल म्हणजे अँगल क्यू ए एस. बरोबर, क्यू टी एस हा एक अँगल आणि हा एक अँगल सेम आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल कॉन्ग्रुएंट असतात. सो त्या लॉजिकने अँगल क्यू टी एस इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू ए एस. ही एक पेअर मिळाली. या व्यतिरिक्त अजून कोणती पेअर आपल्याला मिळू शकते, आपल्याला अँगल्स विचारले, मोर दॅन वन अँगल आपल्याला पाहिजे. सो क्यू टी एस आणि क्यू ए एस, इथे जर मी हा अँगल कन्सिडर केला, अँगल एस क्यू आर किंवा आर एस क्यू म्हणजे हा अँगल. ठीक आहे. हा अँगल कशामध्ये असणारा अँगल आहे, टँजंट आहे आणि कॉर्ड आहे किंवा टँजंट आहे आणि सिकंट आहे. टँजंट आणि सिकंटमध्ये असणारा अँगल आहे. आपल्याला माहिती आहे आत्ताच आपण थेरम बघितला, थेरम यूज केला, अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट हा अँगल आहे. इथे इंटरसेप्ट झालेला आर्क आहे हा. सो या आर्कच्या ऑपोजिट आर्क कोणता आहे, ही आर्क. इथे ही जी आर्क आहे ही आर्क ऑपोजिट आर्क आहे. सो ह्या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता आहे, या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल आहे हा क्यू ए एस. त्याच पद्धतीने क्यू टी एस म्हणजेच काय, क्यू ए एस क्यू टी एस हे दोन अँगल तर कॉन्ग्रुएंट आहे. त्यासोबत थर्ड अँगल
कॉन्ग्रुएंट असणार अँगल SQR. दिस इज अकॉर्डिंग टू अँगल सेकंड थेरम. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 2 अँगल मिळत आहे. समजलं? आपण 2 प्रॉपर्टीचा यूज केला. फर्स्ट प्रॉपर्टी, सेम मार्कमध्ये इंटरसेप्ट झालेले अँगल सारखे असतात. एक पॉईंट Q आहे, एक पॉईंट S आहे, त्यामुळे इथे एक अँगल होतोय, इथे एक अँगल होतोय. सेम मार्कमध्ये अँगल इंटरसेप्ट होत आहे, त्यामुळे हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. या व्यतिरिक्त अजून आपण बघितलं की इथे जर मी ही टँजंट आणि ही कॉर्ड कन्सिडर केली, हा जो अँगल आहे अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंड, तर टँजंट आणि सिकंडमध्ये असणारा अँगल इंटरसेप्टेड आर्क, ह्या इंटरसेप्टेड आर्कच्या ऑपोजिट आर्क म्हणजे ही आर्क, तर ह्या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल कोणते आहे? हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. म्हणजे हे 2 अँगल आणि हा अँगल, हे 3 अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. ठीक आहे. सो सोल्युशन फॉर थर्ड पार्ट, angles inscribed in the same arc are congruent and therefore angle अपन लिहिणार QTS is congruent to angle QTS is congruent to angle QAS. Okay. Also, angle SQR is congruent to angle SQR is congruent to angle QAS. Reason: angle between tangent and secant is equal to angle inscribed in an arc opposite to intercepted arc. So एका थेरमचे यूज करून हे रिलेशन मिळालं, सेकंड थेरमचे यूज करून हे रिलेशन मिळालं. अँड इथे आपण QAS किंवा QTS सुद्धा लिहू शकतो. अँड देअरफॉर अँगल QTS is congruent to angle QAS. Angle QTS is congruent to angle SQR. ठीक आहे. आता फोर्थ पार्ट, फोर्थ काय विचारलं? अँगल TAS is 65. फाइंड द मेजर ऑफ अँगल TQS and arc TS. TAS सो आपल्याला विचारलेला आहे अँगल TAS. हा अँगल आपल्याला दिलेला आहे. अँगल TAS is 65 डिग्री, म्हणजे ह्या अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि आपल्याला विचारलं आहे अँगल TQS. TQS म्हणजे कोणता अँगल? हा अँगल TQS, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आता TAS आणि TQS मध्ये काय रिलेशन आपण लावू शकतो ते बघायचं. TAS, आता सर्कल परत इथे ड्रॉ करते. सो हा पॉईंट आहे T A आणि हा पॉईंट आहे S. हा अँगल आहे 65 डिग्री आणि आपल्याला विचारलं आहे अँगल TQS. T इथे पॉईंट Q आहे आणि इथे पॉईंट आहे S. ओके. TQS ची व्हॅल्यू काय असणार आहे? आता ह्या फिगरवरून अगदी इझिली तुम्ही सांगू शकता TQS ची व्हॅल्यू काय असणार आहे. T आणि S हे 2 पॉईंट आहे. हे 2 पॉईंट जर मी कन्सिडर केले, एका आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल दिसतोय TAS, सेम आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल दिसतोय TQS. आपल्याला माहिती अँगल इन्स्क्राईब इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. त्या लॉजिकने हा अँगल सुद्धा किती असणार आहे? 65 डिग्री. हे समजलं ना? आपण एक थेरम बघितला होता बघा. एका आर्कमध्ये सपोज हा अँगल आहे आणि दुसरा अँगल त्याच आर्कमध्ये आहे, तर हे जे 2 अँगल असतात, ह्या 2 पॉईंट, हे 2 पॉईंट आपण कन्सिडर करतो ना, हे जे 2 अँगल असतात, हे 2 अँगल नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. सो त्या थेरमच्या अकॉर्डिंग इथे जर तुम्ही बघितलं T आणि S असे जर मी एंड पॉईंट कन्सिडर केले, T आणि S हे 2 एंड पॉईंट, हा एक अँगल आहे, हे 2 एंड पॉईंट हा एक अँगल आहे. म्हणजेच काय, हे 2 अँगल एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले, एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे अँगल TQS किती असणार आहे? 65 डिग्री. देन आर्क TS, आपल्याला आर्क TS विचारलेलं आहे. हे सुद्धा फाइंड करण्याकडे इझी आहे. इथे जर तुम्ही बघितलं, दिस इज इंटरसेप्टेड आर्क अँड दिस इज इन्स्क्राईब्ड अँगल. आपण एक थेरम बघितलेला आहे, इन्स्क्राईब्ड अँगल इज ऑलवेज हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क, राईट? Inscribed angle is always half of intercepted arc. Inscribed angle is 65 degree. So 65 is equal to half of measure of arc TS. So measure of arc TS, that is arc TS some measure is equal to 65 into 2, that is equal to 130 degree. Okay. बरेचसे theorems आपण इथे यूज करतोय. So fourth, angle TAS is congruent to angle TQS. Reason: angles inscribed in same arc, therefore they are congruent. Since angle TAS is equal to 65 degree, therefore angle TQS is equal to 65 degree. And then arc, measure of arc TS किंवा आपण असं लिहू थेरमच्या फॉर्ममध्ये, angle TQS that is equal to angle TAS, दोन्ही अँगल सारखेच आहे, is equal to half of measure of intercepted arc
angle TAS, angle TQS intercepted arcच्या half. So that is equal to half of measure of arc TS, and therefore 65 into 2 is equal to measure of arc TS, and hence measure of arc TS is equal to 65 into 2, that is equal to 130 degree. Okay. Last, if angle AQP is 42 and angle SQR is 58, find the measure of angle ATS. AQP आपण परत एकदा फिगर ड्रॉ करूया लास्ट पार्ट साठी. आपल्याला AQP अँगल पाहिजे, सर्कल, त्यानंतर टँजंट पॉइंट Q R, इथे आहे पॉइंट P, त्यानंतर पॉइंट A AQ, इथे आहे T, हा पॉइंट आहे S QS TQ सेंटर आणि AS. अँगल AQP is 42. AQP हा अँगल दिलेला आहे 42 डिग्री and SQR हा अँगल दिलेला आहे 58 डिग्री. फाइंड मेजर ऑफ अँगल ATS. तर आपल्याला हा अँगल विचारलेला आहे, या अँगलची व्हॅल्यू विचारले युजिंग दिस टू व्हॅल्यूज. तर यामध्ये जर बघितलं हा क्वेश्चन अगदी सिंपल आहे. हा अँगल आहे 42 डिग्री, त्यानंतर हा अँगल आहे 58 डिग्री. त्यामुळे इथे जो अँगल आपल्याला रिमेनिंग दिसतोय हा अँगल किती असणार आहे, दिस आर अँगल्स इन लिनियर पेअर. त्यामुळे 42 प्लस 58 प्लस दिस अँगल, सपोज दिस अँगल इज थीटा, 42 प्लस 58 प्लस थीटा, सम इज 180 डिग्री. 180 डिग्री सम आहे, त्याचं स्कोर मला थीटा मिळणार, पण थीटाचं मी करणार काय, हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल याला आपण कसं रिलेट करू शकतो. अगेन दिस इज अ सायक्लिक कोऑर्डिनेटर. आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साईडची सम असते 180 डिग्री. हा अँगल मला माहिती आहे, हा अँगल मला फाइंड करायचा आहे, दोघांची सम आहे 180 डिग्री. त्यामुळे 180 मधून ज्यावेळेस मी अँगल मायनस करेल त्यावेळेस मला अँगल मिळणार अँगल ATS. ठीक आहे, समजलं, अगदी सिंपल आहे. सो फिफ्थ पार्ट, अँगल AQP इज इक्वल टू 42 डिग्री, अँगल SQR इज इक्वल टू 58 डिग्री. लेट अँगल AQS इज इक्वल टू थीटा. ठीक आहे. सो AQPR हा अँगल आहे 42, त्यानंतर 58 आणि पॉइंट आहे S, हा अँगल आहे थीटा. अँगल्स इन लिनियर पेअर, therefore sum is 180 degree. Theta plus 42 plus 58 is equal to 180 degree. Therefore theta is equal to 180 minus ही सम असेल 42 plus 58 म्हणजे सम आहे 100. थीटा इज इक्वल टू 80 डिग्री. थीटा 80 डिग्री आला. नाव अँगल AQS प्लस अँगल ATS is equal to 180 degree. Opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. किंवा त्याची सम असते 180 डिग्री, and therefore angle ATS is equal to 180 degree minus angle AQS म्हणजे theta, 180 minus 80 degree, so that is equal to 100 degree. Hence angle ATS is equal to 100 degree. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चनच्या स्टेटमेंटसाठी तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. बोर्डवरचा क्वेश्चन कदाचित कम्प्लिटली विजिबल नसेल. क्वेश्चन इज इन फिगर 3.92 O इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. एक सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आहे O. कॉर्ड PQ इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड RS. दोन कॉर्ड इथे दिसते, एक कॉर्ड PQ आहे, दुसरी कॉर्ड RS आहे. ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे. अँगल POR इज 70 डिग्री. अँगल POR सेंट्रल अँगल किंवा सर्कलच्या सेंटरच्या इथे एक अँगल दिसतो, अँगल POR हा सेंट्रल अँगल आहे 70 डिग्री. आर्क RS इज 80 डिग्री. आर्क RSचं मेजर दिलेलं आहे 80 डिग्री. फाइंड मेजर ऑफ आर्क PR देन QS आणि त्यानंतर QSR हे तीन आर्क्स आपल्याला मेजर फाइंड करायचं आहे. ठीक आहे, दोन कंडिशन आहे, एक तर सेंट्रल अँगल दिलेला आहे, त्यानंतर दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे, ही कंडिशन दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सेंट्रल अँगल आणि इथे जो आपल्याला आर्क दिसतो, मायनर आर्क दिसतो, याची व्हॅल्यू नेहमी सारखी असते. त्यामुळे हा अँगल जर थीटा असेल तर मेजर ऑफ आर्क इज ऑल्सो थीटा. या केसमध्ये सेंट्रल अँगल 70 डिग्री दिला आहे, त्यामुळे इथे आर्क मायनर आर्क कोणतं दिसतं, आर्क PR. सो PRची व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे, 70 डिग्री. ओके, तेच आपला फर्स्ट क्वेश्चन तोच आहे.
मेजर ऑफ आर्क पी आर, मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू 70 डिग्री. त्यानंतर आपल्याला विचारलं मेजर ऑफ आर्क क्यू एस. क्यू एस हा आर्क विचारलेला आहे. ह्या आर्कचं मेजर आहे 70, ह्या आर्कचं मेजर आहे 80 डिग्री. आता आपण एक अजून प्रॉपर्टी बघितली की ज्यावेळेस दोन कॉर्ड कॉन्ग्रेंट असतात त्यावेळेस त्याचे करस्पॉन्डिंग आर्कसुद्धा कॉन्ग्रेंट असतात. हे दोन कॉर्ड कॉन्ग्रेंट आहे. या कॉर्डचं करस्पॉन्डिंग आर्क आहे आर्क पी क्यू, या कॉर्डचं करस्पॉन्डिंग आर्क आहे आर्क आर एस. त्यामुळे आर्क आर एस आणि आर्क पी क्यू या दोघांचं मेजर सारखं असणार आहे. हा जर 80 डिग्री दिलेला आहे तर हा सुद्धा किती असणार आहे 80 डिग्री. ओके. आता सर्कलमध्ये 80 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री. त्यामुळे क्यू एसची व्हॅल्यू किंवा याचं मेजर काय असणार आहे आपल्याला माहिती आहे की होल सर्कल इज 360 डिग्री. त्यामध्ये 80, 70, 80 दिलेलं आहे. सो 360 मायनस सम ऑफ दीज अँगल्स, त्याच्यातून आपल्याला क्यू एस मिळणार आहे. दिस इज सोल्युशन फॉर सेकंड पार्ट. थर्ड, मेजर ऑफ आर्क क्यू एस आर. क्यू एस आर. आता क्यू एस आर म्हणजे हा एवढा आर्क. सो क्यू एस आरला मी क्यू एस प्लस एस आर असं लिहू शकते. यावरून मला क्यू एसची व्हॅल्यू मिळते, एस आरची व्हॅल्यू ऑलरेडी दिली आहे. बस दोन अँगलची ॲडिशन करा, त्यावरून थर्ड पार्टसाठी सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे. सो सोल्युशन फर्स्ट, सिन्स सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ मायनर आर्क. आणि ज्यावेळेस आपण इन्स्क्राइब्ड अँगल बोलतो, सेंट्रल अँगल म्हणजे अँगल सेंट्रलला आहे सर्कलच्या. इन्स्क्राइब म्हणजे काय, अँगल सर्कलवर आहे. सो ज्यावेळेस इन्स्क्राइब अँगल असतो तेव्हा तो इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो आणि सेंट्रल अँगल मायनर आर्कच्या एवढा असतो. हा डिफरन्स नेहमी लक्षात ठेवायचा. अँड देअरफॉर अँगल पी ओ आर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क पी आर. अँड हेन्स मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू angle PQR, that is equal to 70 degree. Second part, also chord PQ is congruent to chord RS and therefore arc PQ is congruent to arc RS. Congruent chord is कॉन्ग्रेंट आर्क्स, किंवा इथे आपण थेरम सुद्धा लिहू शकतो. कॉर्ड्स कॉन्ग्रेंट आहे म्हणून करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रेंट असणार आहे. अँड हेच आर्क आपल्याला पी क्यू फाईंड करायचं. सो पी क्यू इज इक्वल टू आर्क आर एस विच इज 80 डिग्री. त्यामुळे आर्क पी क्यूची व्हॅल्यू मिळाली 80 डिग्री. आपल्याला फाईंड करायचं क्यू एस. ऑल्सो मेजर ऑफ आर्क क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क आर एस, म्हणजे हा आर्क प्लस measure of arc PR plus measure of arc PQ. This sum is 360 degree. Okay. Measure of arc QS is equal to 360 degree minus 80 plus 80 plus 70. So that is equal to 360 degree minus 230. So that is equal to 130. And now last, measure of arc QSR. QSR is equal to measure of arc QS plus measure of arc SR or RS. So that is equal to QS is 130 degree plus RS is 80 to 10. Next question, question number 15. In figure 3.93, measure of arc WY is 44, measure of arc ZX is equal to 68, then find measure of angle ZTX. आणि त्यानंतर अजून काही आपल्याला लाईन सेगमेंटची लेंथ विचारलेला आहे. एक सर्कल दिलेला आहे. सर्कलमध्ये दोन कॉर्ड आपल्याला दिसत आहे. एक कॉर्ड आहे WX, करेक्ट. WX एक कॉर्ड आहे. त्यानंतर अजून एक कॉर्ड आहे YZ. ह्या दोन कॉर्ड इंटरसेक्ट करत आहे एका पॉईंटमध्ये. तो पॉईंट आहे T. आपल्याला विचारलं आहे फाइंड मेजर ऑफ अँगल ZTX. ZTX म्हणजे अँगल आपल्याला विचारलेला आहे. सेकंडमध्ये WT दिलेला आहे, TX दिलेला आहे, YT दिलेला आहे, TZ आपल्याला विचारलं आहे. आणि थर्ड केसमध्ये सुद्धा असेच काही कॉम्बिनेशन देऊन आपल्याला एक लेंथ विचारलेली आहे. फिगर जर बघितले तर आपल्याला लक्षात येईल ही कोणती केस आहे. दिस इज केस ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आपण दोन डिव्हिजन बघितलं. एक तर ज्यावेळेस दोन कॉर्ड इंटरनली डिवाइड करतात किंवा ज्यावेळेस दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट करतात ते एक केस बघितली, आणि ज्यावेळेस दोन कॉर्ड एक्सटर्नली इंटरसेक्ट करतात ते एक केस बघितली. तर याच्यावरून आपण दोन रिझल्ट बघितलेले. एक रिझल्ट होता अँगल्सशी रिलेटेड आणि एक रिझल्ट होता लाईन सेगमेंटशी रिलेटेड. अँगलशी रिलेटेड रिझल्ट काय होतं, ज्यावेळेस एखाद्या सर्कलमध्ये दोन कॉर्ड इंटरसेक्ट करतात तर या ठिकाणी आपल्याला अँगल फॉर्म होताना दिसतो. हा एक अँगल दिसतो, हा एक अँगल दिसतोय, त्यानंतर हे दोन अँगल दिसत आहे.
हे दोन ऑपोजिट अँगल आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली ते इक्वल असणार आहे. हे दोन ऑपोजिट अँगल आहे ते इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. त्यामुळे जर सपोज जर मला अँगल झेड टी एक्स फाईंड करायचा असेल तर अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी अँगल झेड टी एक्स म्हणजेच अँगल डब्ल्यू टी वाय हा अँगल आपण कसा फाईंड करतो इन टर्म्स ऑफ आर्क्स. कशाच्या फॉर्ममध्ये, आर्क्सच्या फॉर्ममध्ये आपण हा अँगल मेन्शन करतो. सो दॅट इज इक्वल टू हाफ इंटू हा अँगल आपल्याला फाईंड करायचा आहे. सो इथे तुम्हाला कोणता आर्क दिसतोय, आर्क झेड एक्स, आणि या साईडला कोणता आर्क दिसतो, आर्क डब्ल्यू वाय. सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क झेड एक्स और एक्स झेड प्लस मेजर ऑफ आर्क डब्ल्यू वाय. हा एक सिम्पल रिलेशन होता. त्याच पद्धतीने सपोज जर मला कोणी हा अँगल विचारला असता, अँगल वाय टी एक्स विचारला असता किंवा अँगल डब्ल्यू टी झेड विचारला असता, तर या केसमध्ये मी काय केलं असतं, हाफ ऑफ मेजर ऑफ हा अँगल विचारला आहे ना, तो इथे मला कोणता आर्क दिसतो वाय एक्स आणि या साईडला कोणता आर्क दिसतोय डब्ल्यू झेड. सो वाय एक्स प्लस डब्ल्यू झेड यांचं जे मेजर असणार त्याच्या हाफ. समजलं लॉजिक काय काय आपल्याला यूज करायचं. झेड टी एक्स तर बघा झेड टी एक्स म्हणजे हा अँगल म्हणजे इथली आर्क आहे ही आणि त्याची ह्या साईडची आर्क आहे ही, त्यांची सम घेऊन हाफ घ्या, तो असणार आहे इथे असणार अँगल. हा अँगल विचारला असतं, या दोघांपैकी एक अँगल विचारला असतं तर सेम हाफ मल्टिप्लाइड बाय याच्या समोरचे आर्क कोणती दिसते, ही आर्क आणि ही आर्क, त्यांची सम. ओके. त्यानंतर आपण लेंथची किंवा ज्यावेळेस कॉर्ड इंटरसेक्ट करताय त्यावेळेस जे काही सेगमेंट आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा एक रिलेशन बघितलं. दोन सर्कल, त्यानंतर जर सपोज कॉर्ड ए बी आहे, दुसरी कॉर्ड सी डी आहे, हा पॉईंट टी आहे, तर आपण लिहितो ए टी मल्टिप्लाइड बाय टी बी फर्स्ट कॉर्डसाठी आणि सेकंड कॉर्डसाठी सी टी मल्टिप्लाइड बाय टी डी. बस सिक्वेन्समध्ये सेगमेंट लिहा, ए टी इंटू टी बी इज इक्वल टू सी टी इंटू टी डी. या रिलेशन यूज करून बाकीचे दोन क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो सोल्युशन फॉर पार्ट 1. Here chords WX and YZ intersect internally. Therefore, by theorem, angle ZTX is equal to half of measure of arc ZX plus measure of arc WY. Okay. Therefore, angle ZTX is equal to half of measure of arc ZX. ZX is 68 and WY is 44. 56 degree. Okay. Second, also by theorem we can write WT multiplied by TX is equal to ZT multiplied by YT or TY. यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे WT ची. WT is 4.8 multiplied by TX. TX is 8. देन ZT म्हणजेच TZ आपल्याला फाइंड करायचं आहे. YT आहे 6.4. Therefore TZ is equal to 4.8 into 8 upon 6.4. TZ is equal to 48 upon 8. 4.8 upon 0.8 आहे, सो ते मी लिहिलं 48 upon 8 and therefore TS is equal to 6 units. TZ not TS, TZ. TZ is 6 units. आणि त्यानंतर थर्ड पार्टसाठी आपल्याला WX दिलेला आहे, त्यानंतर YT आहे आणि YZ आहे, YT आहे YZ आहे. ओके. WT ची व्हॅल्यू विचारलेली आहे. सो सोल्युशन फॉर पार्ट 3. WX total is 25. Then YT म्हणजे ही लेंथ दिलेली आहे 8. YZ म्हणजे ही टोटल लेंथ दिलेली आहे 26 आणि आपल्याला विचारलं आहे WT. सो WX is equal to 25. WX is 25. YT is equal to 8. YZ is equal to 26. YZ is equal to YT plus TZ. बरोबर. YZ is equal to YT plus TZ. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला इथे थेरम यूज करायचं आहे, त्यामुळे आपल्याला WT, TX, YT आणि TZ या व्हॅल्यूज पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे आता YT तर दिलेलं आहे आपल्याला, YT माहिती आहे, त्यानंतर YZ माहिती, टोटल माहिती आपल्याला YT माहिती, तर TZ आपण यावरून फाइंड करू शकतो.
therefore 26 minus 8 is equal to TZ and therefore TZ is equal to 18. ठीक आहे, YT माहीत झाला, TZ माहिती झाला. त्यानंतर WT आपल्याला फाइंड करायचं आणि TX बद्दल आपण काय बोलू शकतो, TX साठी आपल्याकडे टोटल WX दिलेला आहे. सो लेट WT इज इक्वल टू X. WTला जर आपण X बोललो सो WT प्लस TX इज इक्वल टू WX, राईट. अँड देअरफॉर X प्लस TX इज इक्वल टू WX इज 25 अँड हेन्स TX इज इक्वल टू 25 मायनस X. आता बाय थेरम WT multiplied by TX is equal to YT multiplied by TZ. Therefore X into 25 minus X is equal to YT 8 and TZ आहे 18. Therefore 25x minus x square 114, x square minus 25x plus 144 is equal to 0. फॅक्टरायझेशन असे दोन नंबर पाहिजे मला, ज्याचा प्रॉडक्ट असेल 144 आणि ज्याची सम असेल -25. सो 16 and 9 -16 -9 प्रॉडक्ट सम येते -25, प्रॉडक्ट येतो 144. देअरफॉर एक्स स्क्वेअर minus 16x minus 9x plus 144 is equal to 0. Hence x inside bracket x minus 16 minus 9 inside bracket x minus 16 is equal to 0. X minus 9 is equal to 0. X minus 16 is equal to 0. And therefore x is equal to 9. X is equal to 16. x म्हणजेच WT आपण अज्यूम केलेला आहे WT. Therefore W2 is equal to 9 or 16 units. आपण ज्यावेळेस हे फॅक्टरायझेशन ज्यावेळेस आपण अशा दोन नंबरचं कॉम्बिनेशन फाइंड करतो, जसं ह्या केसमध्ये -16 -9 आला आणि ज्यावेळेस या एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट नेहमी 1 असतो, एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट 1 आहे, त्या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू डिरेक्टली तुम्ही याची ऑपोजिट साईन घेऊन लिहू शकता. म्हणजे x इज इक्वल टू 16, x इज इक्वल टू 9 तीच व्हॅल्यू आपल्याला मिळते. प्रोव्हाइडेड इथे ज्यावेळेस 1 असेल, इथे जर दुसरा नंबर असेल त्यावेळेस आपल्याला प्रॉपर ग्रुपिंग करून ह्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बट ज्यावेळेस इथे 1 असेल आणि असे जर तुम्हाला नंबर मिळतात, फक्त साईन चेंज करा, ते असणार आहे तुमच्या एक्सच्या व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 16. प्रिव्हियस क्वेश्चन नंबर 15 त्यामध्ये आपण बघितलेलं की आपल्याला एक सर्कल दिला होता, सर्कलमध्ये दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट करत होते. त्यावेळेस आपण हे अँगल कसा हा अँगल किंवा हा अँगल कसा फाइंड करायचा तो थेरम आपण रिकॉल केला, त्याचा यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. त्यानंतर हे जे सेगमेंट्स असतात, इथे जे कॉर्ड ज्या दोन पार्टमध्ये डिवाइड होते, या सेगमेंटमध्ये असणार रिलेशनचा यूज करून आपण दिलेला लेंथ फाइंड केलेला. आता त्याच पद्धतीने या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितलं काय दिलेलं आहे, एक सर्कल दाखवलेला आहे, त्यानंतर ही एक कॉर्ड आहे आणि ही एक कॉर्ड आहे. याच्या दोन कॉर्ड आहे, ह्या कॉर्ड एकमेकांना एक्सटर्नली इंटरसेक्ट करत आहे. या केसमध्ये कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट करत होते, या केसमध्ये कॉर्ड एक्सटर्नली इंटरसेक्ट करत आहे. क्वेश्चन जर बघितला, क्वेश्चनमध्ये आपल्याला एक अँगल विचारलेला आहे, अँगल CAE म्हणजे हा अँगल विचारला आहे, ॲज वेल ॲज हे जे लेंथ आहे त्यामधलं काही लेंथ्स आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या क्वेश्चनप्रमाणे या क्वेश्चनमध्ये सुद्धा फर्स्ट ऑफ ऑल अँगल मेन्शन करणारा एक थेरम यूज करायचा आणि सेकंड ह्या जे सेगमेंट इथे आपल्याला दिसतात त्या सेगमेंटमध्ये जे रिलेशन आपण बघितलं तो सेकंड थेरम आपल्याला यूज करावा लागणार आहे. ठीक आहे, समजते दोन्ही क्वेश्चनमध्ये डिफरन्स काय आणि कसा यूज करायचा. सो क्वेश्चन इज इन फिगर 3.94 मेजर ऑफ आर्क CE इज 54 डिग्री, CE 54, BD 23, फाइंड मेजर ऑफ अँगल CAE. हा अँगल आपल्याला विचारलेला आहे आणि त्यानंतर लेंग्थ विचारलेलं आहे. सो अँगलचं रिलेशन असणारा एक थेरम आपण बघितलेला, अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क यांना रिलेट करणारा एक थेरम आपण बघितलेला. सपोज सर्कल आहे, सर्कलच्या दोन कॉर्ड आहे ते अशा या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहे. तर ह्या केसमध्ये हा जो अँगल असतो थीटाची व्हॅल्यू आपण कशी लिहितो, हाफ ऑफ फर्स्ट केसमध्ये ज्यावेळेस इंटरनल डिव्हिजन होते त्या ठिकाणी सुद्धा हाफ होता, दोन आर्कची ॲडिशन होते. या ठिकाणी आपल्याला दोन आर्कची सबट्रॅक्शन करायची. ज्यावेळेस एक्सटर्नल डिव्हिजन असेल त्यावेळेस काय होते, सबट्रॅक्शन. इथे असणार आहे सबट्रॅक्शन कोणते आर्क, आता हा जो अँगल दिसतोय इथे एक इंटरसेप्टेड आर्क इथे एक दिसणार आहे आणि एक इथे दिसणार आहे. सपोज या आर्कचं मेजर आहे A, या आर्कचं मेजर आहे B, सो दॅट विल बी A मायनस B. लास्ट केसमध्ये आपण काय करत होतो, दोन आर्कची ॲडिशन करून त्याला हाफने मल्टिप्लाय करत होतो. इथे दोन आर्कचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. याचा यूज करून आपल्याला हा अँगल मिळतो थीटा, म्हणजेच काय हा अँगल दॅट इज अँगल CAE आपल्याला मिळणार आहे. ओके, सेकंड आपण रिलेशन बघितले ना अबाउट दी सेगमेंट. सो सपोज आपण हीच केस घेऊया. या केसमध्ये CB एक कॉर्ड आहे
फर्स्ट कॉर्ड आणि सेकंड कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे ॲट पॉईंट ए. तर ह्या केसमध्ये आपण रिलेशन कसं लिहिणार, ही टोटल लेंथ ए सी मल्टिप्लाइड बाय सर्कलच्या बाहेर तुम्हाला कोणता पार्ट दिसतोय, कोणती सेगमेंट दिसते, ए बी, इज इक्वल टू टोटल ए मल्टिप्लाइड बाय सेकंड कॉर्डची सुद्धा सर्कलच्या बाहेर कोणती सेगमेंट किंवा कोणता पोर्शन दिसतोय तो, यांचा प्रॉडक्ट घ्यायचा. ठीक आहे. या रिलेशन्स यूज करून आपल्याला ह्या बाकीच्या व्हॅल्यूज फाइंड करता येणार आहे. सो सोल्युशन फॉर पार्ट 1, two chords are intersecting externally and therefore angle CAE is equal to half of measure of arc. कोणते दोन आर्क, हा अँगल दिसतोय, इथे एक आर्क दिसते आणि इथे एक आर्क आहे, मोठी आर्क आहे सी, सो हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क सी ई, मेजर ऑफ आर्क सी मायनस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी डी. ठीक आहे. देयरफॉर अँगल सी ए ई इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क सी ई इज 54 आणि बी डी इज 23, 31, 15.5 डिग्री. ठीक आहे. आणि आता सेकंड पार्ट आपण रिलेशन लिहू शकतो बाय एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स ए सी मल्टिप्लाइड बाय ए बी इज इक्वल टू ए ई मल्टिप्लाइड बाय ए डी. हे रिलेशन आपल्या ह्या दोन्ही क्वेश्चनसाठी यूज करायचं आहे. फर्स्टमध्ये आपल्याला काय दिलं, ए बी दिलेलं आहे, ए बी, त्यानंतर बी सी, त्यानंतर ए ई आणि ए डी विचारलेलं आहे. आता इथे आपल्याला सो फॉर पार्ट 2 ए बी इज इक्वल टू 4.2, त्यानंतर बी सी इज इक्वल टू 5.4. बी सी ही लेंथ दिलेली आहे 5.4. आपल्याला पाहिजे ए सी. ए सी म्हणजे काय असणार आहे, ए सी ही टोटल लेंथ असणार आहे ए बी प्लस बी सी, राईट. ए सी इज ए बी प्लस बी सी. ए बी इज 4.2, बी सी इज 5.4, त्यामुळे ही असेल सम 9.6. ए सी इज 9.6, ही पण व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर ए डी आपल्याला फाइंड करायचे, एची व्हॅल्यू दिलेली आहे 12 अँड देयरफॉर 9.6 मल्टिप्लाइड बाय ए बी 4.2 इज इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय ए डी and therefore 9.6 into 4.2 upon 12 is equal to AD. Therefore AD is equal to 96 into 42 upon 100 असं आपण लिहू शकतो. 9.6 upon 10 96 upon 10 42 upon 10 म्हणजे 96 into 42 upon 100 multiplied by 12. So 3.36. Next question, question number 17. In figure 3.95, chord EF is parallel to chord GH. सर्कलचे दोन कॉर्ड दाखवले, एक कॉर्ड आहे EF, दुसरी कॉर्ड आहे GH. या दोन्ही कॉर्ड पॅरलल आहे. प्रूव्ह दॅट कॉर्ड EG इज पॅरलल टू कॉर्ड FH. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कॉर्ड EG, ही कॉर्ड आणि ही कॉर्ड, ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. कंडिशन दिलेलं आहे, ही पेअर ह्या ज्या दोन कॉर्ड आहे, या दोन कॉर्ड पॅरलल आहे, ही कंडिशन दिली आहे. त्याचा यूज करून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या ज्या दोन कॉर्ड आहे, ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. जर इथे जर तुम्ही बघितलं, ही एक लाईन दिसते, ही एक लाईन दिसते, त्यानंतर इथे एक ट्रान्सव्हर्सल ऑलरेडी दिसते आपल्याला. दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल आहे, तर लगेच चेक करायचं आपण कोणते अँगल इक्वल दाखवू शकतो. दोन पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल, इथे जर बघितलं हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल इथे फॉर्म होताना दिसत आहे. या टाईपचे जे अँगल असेल याला आपण काय बोलतो, ऑल्टरनेट अँगल. ऑल्टरनेट दोन पॅरलल लाईन असेल, एक ट्रान्सव्हर्सल असेल, तर ऑल्टरनेट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. सो त्या लॉजिकने हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल सारखे असणार आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हे दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट हे प्रूव्ह करायचं आहे. बट आपल्याला माहिती की कॉर्ड आणि आर्क याच्यामध्ये एक रिलेशन असतं. जर दोन आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे, किंवा दोन कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. आपल्याला इथे हा एक अँगल मिळालेला आहे आणि हा एक अँगल मिळाला आहे. जर मी या अँगलचा विचार केला, अँगल FGH,
एफ जी एच इज अन इन्स्क्राईब्ड अँगल, बरोबर, कारण त्याचा वर्टेक्स सर्कलवर आहे. आता हा जो इन्स्क्राईब्ड अँगल आहे, आपल्याला माहिती आहे इन्स्क्राईब्ड अँगलची व्हॅल्यू नेहमी इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असते. त्यामुळे अँगल एफ जी एचसाठी मी काय लिहू शकते, अँगल एफ जी एच हा अँगल याचा इंटरसेप्टेड आर्क आहे हा, सो याच्या हाफ म्हणजे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एफ एच. ओके, त्याच पद्धतीने हा जर अँगल मी विचार केला, हा सुद्धा इन्स्क्राईब्ड अँगल आहे, हा अँगल आहे, सो हा अँगल याची इंटरसेप्टेड आर्क कोणती, आर्क जीई, अँगल ई एफ जी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क जीई. ठीक आहे, हे दोन अँगल सारखे आहे, म्हणजेच काय, या दोन व्हॅल्यू सारखे असणार आहे, म्हणजे आर्क एफ एच आणि आर्क जी ह्या ज्या दोन आर्क आहे, ह्या दोन आर्क कॉंग्रेंट असणार आहे. दोन आर्क कॉंग्रेंट आहे म्हणजे करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉंग्रेंट असणार आहे. ही आर्क याचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणता आहे, एफ एच. ही आर्क याचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणता आहे, म्हणजे हे जे दोन कॉर्ड आहे, हे दोन कॉर्ड सुद्धा कॉंग्रेंट आहे. दॅट मीन्स कॉर्ड ई जी इज कॉंग्रेंट टू कॉर्ड एफ एच, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, समजलं आपण काय केलं. सगळ्यात आधी पॅरलल लाईन दिलेला आहे, ट्रान्सव्हर्सचं शोधायची, कोणते दोन अँगल आपण इक्वल दाखवू शकतो ते अँगल बघितले. दोन अँगल इक्वल आहेत तर आपल्याला लक्षात येईल की हे जे अँगल हे आहे इन्स्क्राईब्ड अँगल, म्हणजे अँगलला आपण कॉर्डशी रिलेट करू शकतो, त्यामुळे हे दोन आर्कशी रिलेट करू शकतो. हे दोन आर्क इक्वल आहे, दोन आर्क इक्वल आहे म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा इक्वल असणार आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला सोल्युशन त्याचं सोल्युशन ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त फिल इन द ब्लँक्स इथे करायचं आहे. सो सोल्युशन, ड्रॉ सेगमेंट जी एफ ड्रॉ केला आहे. अँगल ई एफ जी इज इक्वल टू अँगल एफ जी एच, अँगल ई एफ जी इज इक्वल टू अँगल एफ जी एच. रिझन, ऑल्टरनेट अँगल. ठीक आहे, अँगल ई एफ जी इज इक्वल टू वॉट, इन्स्क्राईब अँगल थेरमच्या अकॉर्डिंग अँगल ई एफ जी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ई जी, आणि अँगल एफ जी एच इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एफ एच. ठीक आहे, हे दोन्ही अँगल सारखे आहे, त्यामुळे यात आर एच एस सुद्धा सारखी असणार, हाफ अँड हाफ कॅन्सल होणार. मेजर ऑफ आर्क ई जी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एफ एच. ठीक आहे, हे दोन आर्क कॉंग्रेंट आहे म्हणून त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉंग्रेंट असणार आहे. रिझन, कॉंग्रेंट कॉर्ड्स, कॉंग्रेंट आर्क्स, हेन्स corresponding chords are also congruent.